नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज एक ट्रेडिशनल म्हणू शकता अशी रेसिपी घेऊन आलोय. आज आपण करणार आहोत कुयरीचं थालीपीठ, म्हणजेच कोळ्या फणसाचं थालीपीठ. अगदी सोपी रेसिपी आहे, फार काही ह्याच्यात झंझट नाहीये आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते, त्याचबरोबर पौष्टिकही आहे. नक्की करून बघा, अगदी साधी रेसिपी आहे. चला करायची सुरुवात. कुयरीची थालीपीठं करण्यासाठी इथे मी कुयरीची भाजी आहे ती बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आणि एक हलकीशी वाफ काढून घेतली आहे. तुम्हाला जर कुयरीची भाजी कशी चिरायची हे माहिती नसेल तर माझा कुयरीच्या भाजीचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रोसेस कुयरी चिरण्यापासूनची दाखवलेली आहे. ही थोडीशी लॉंग प्रोसेस असते म्हणून मी आता दाखवत नाहीये. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता, त्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. तर त्याच पद्धतीने इथे मी ही कुयरीची भाजी स्वच्छ चिरून धुवून घेतली. त्याच्यानंतर हलकीशी एक वाफ काढून घेतली, खूप जास्त शिजवलं नाहीये ह्याला. आता आपण ह्याचं थालीपीठ करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे घेतलाय एक मोठा कांदा, बारीक चिरून घेतलाय, तो आपण ह्यामध्ये घालूया. त्यानंतर इथे मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ते आपण ह्यामध्ये घालूया. आता मी यामध्ये घालणारे 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून आपण घालूया लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून घरगुती मसाला, आता मी ह्यामध्ये घालणारे चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर मी इथे घेतलंय 1 वाटी डाळीचं पीठ, म्हणजे बेसन, आपण जे वड्यांसाठी वापरतो ते. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धी वाटी मी इथे घेतलंय तांदळाचं पीठ. ह्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ वापरू शकता. बाजरीचं, ज्वारीचं तुम्हाला आवडत असेल तर तेही घालू शकता. माझ्याकडे आता ही 3 अवेलेबल होती, ती मी घेतली. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ह्याचा सैलसर गोळा भिजवून घेणार आहोत. इथे मी हा सैलसर गोळा भिजवून घेतलाय. आता एक 5 मिनिटं आपण ह्याला रेस्टला ठेवूया आणि मग थालीपीठ करायला घेऊया. आपलं हे जे मिश्रण होतं ते आता 5 मिनिटं रेस्ट करून झालंय. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. मी एकीकडे तवा तापत ठेवलाय थालीपीठ भाजण्यासाठी आणि थालीपीठ थापण्यासाठी मी केळीचं पान घेतलंय. तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही पॉलिथिनचा पण वापर करू शकता. सगळ्यात पहिले मी थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहे केळीच्या पानाला आणि पाण्याचाच हात घेऊन ह्या पिठामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. मी ह्या पानावरती ठेवतो आणि आपल्याला ह्याला छान थापून घ्यायचंय. ह्याला मी मध्ये होल करणार आहे, जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे ते सगळीकडनं सारखं शेकलं जाईल. इथे मी तेल घेतलंय, आपण त्यातलं 1 चमचाभर तेल तव्यावरती लावून घेऊया. आणि आता हे जे आपलं थालीपीठ आहे ते आपण तव्यावरती टाकूया. यामध्ये थालीपीठाच्या मध्ये जे आपण होल केले तिथे मी थोडंसं तेल घालणार आहे. बाजूनी थोडंसं तेल घालूया. यावर मी आता झाकण ठेवतो आणि एक 3 ते 4 मिनिटं आपण ह्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचंय. आपलं एक थालीपीठ शेकतंय तोवर आपण
दुसरं थापून घेऊ. केळीच्या पानाला परत थोडंसं पाण्याचा हात लावायचा. त्याच पद्धतीने गोळा घेऊन आपण एकसारखं थापून घेणार. इथे एक 5 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आणि आपले हे जे थालीपीठ आहे ते आपण पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान शेकलंय एका बाजूनी. दोन्हीकडनं याच पद्धतीने आपण त्याला शेकवून घेणार आहोत. मी थोडंसं तेल घालतो परत, म्हणजे आपल्या दुसऱ्या बाजूने पण थालीपीठ छान शेकलं जाईल. तुम्ही ते बघू शकता आपलं जे थालीपीठ आहे ते दोन्ही बाजूने छान शेकलं गेलंय. आता आपण हे काढून घेणार. आता हे जे आपण दुसरं थालीपीठ शेकवून ठेवलं, थापून ठेवलं होतं ते टाकूया आपण. आपलं थालीपीठ इथे तयार आहे. आपण ते काढून घेऊया. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, आजची ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.